हॅलो गाईज, तर स्वागत आहे आपलं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर त्यांनी आठवड्याचा बाजार आणून दिलेला मला, तर मग मला ते सगळं स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवायचं होता. मला सारखं भाजीला जाणं होत नाही, खाली येतो आमच्या इथे, पण मी सारखं नाही जात शंभूला सोडून, आणि तो रडत पण असतो कधी कधी, तर मग त्यामुळे मला नाही पॉसिबल होत भाजीपाला वगैरे आणायला जायला. तर मग ते आणून देतात, मग मला 15 दिवस तर कंटिन्यू जातो हा भाजीपाला. तर मी काय केलं, कोथिंबीर, कढीपत्ता हे अशा गोष्टी आहेत की पटकन भाजीला टाकायची. कधी कधी विसरतात धुवायला, सो मग मी ते धुवून ठेवत असते, म्हणजे पटकन टाकता येतात. तर ते पाणी निचरण्यासाठी ठेवलं आणि इथं पालक निवडून घेतला. त्यानंतर इथं शेपा पण म्हणजे कापून वगैरे घेतला, त्याला एका छान कपड्यामध्ये सुती ठेवलं आणि आता प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवते. असं केल्यानं काय होतं की त्या भाजीला पण पाणी सुटत नाही आणि खूप दिवस टिकून राहतं. तर सेम कोथिंबीरला पण करते. तर अशाने माझी कोथिंबीर, भाजीपाला हे 15 दिवस टिकून राहतं. थोडंफार पिवळं वगैरे झालं तर आपण मध्ये मध्ये काढू शकतो त्याला, पण हे खूप दिवस टिकून राहतं आणि मग मी असंच करत असते. तर मग हे सगळं निवडून झाल्यानंतर मी आता इथे तांदूळाची भाजी निवडते, कारण ती बनवायची होती मला रात्री, सो ते निवडत होते. तर हे सगळं निवडून झाल्यानंतर मस्त फ्रीज स्वच्छ करून ठेवून दिला भाजीपाला. सो आठवड्याचं टेन्शन गेलं माझं. आणि त्यानंतर हे बघा किती छान मस्त फ्रीजमध्ये ठेवलं आहे. सो ठीक आहे, हा मिनी ब्लॉग कसा वाटला सांगा. बाय.